हाच झाला होता की अजूनही हा चौक खूप सुंदर आणि तसाच दिसत असतो. 55.5 सेंटीमीटरचा पुतळा तर का बनला किंवा तो फेमस का झाला ह्यासाठीच्या खूप साऱ्या स्टोरीज आहेत. हा जो चौक आहे म्हणजे हा ब्रसेल्समधला सगळ्यात सुंदर चौक मानला जातो आणि हा खरंच खूप सुंदर आहे आणि प्रत्येक बिल्डिंग वेगळी आहे. इथे यांचा एक सिटी हॉल आहे, एक पॅलेस आहे आणि सगळ्या बिल्डिंग्स वेगळ्या आहेत पण खूप सुंदर बिल्डिंग्स आहेत सगळ्या. 13व्या शतकापासून ही जागा इथे मार्केट प्लेस म्हणून वापरली जायची. मग हळूहळू या जागेच्या अराउंड या सगळ्या इमारती बांधल्या गेल्या आणि 16व्या शतकात जेव्हा फ्रेंचांनी ब्रसेल्सवर आक्रमण केलं तेव्हा हा सगळा चौक जळून म्हणजे त्यांनी जाळून खाक झाला होता. सगळ्या बिल्डिंग्स जळाल्या होत्या. त्यानंतर पुन्हा त्या जशा होत्या तशाच पद्धतीने त्या रिस्टोर करण्यात आल्या. हा त्यांचा टाउन हॉल आहे, सिटी हॉल, मेजो दे ब्रसेल्स. समोर जी बिल्डिंग आहे ती 1697ला बांधली आहे आणि खूप वेगळे कलर्स आहेत. सगळ्या बिल्डिंग्सचे कलर्स वेगळे आहेत. हा एकदम ग्रे कलर दिसतो या बिल्डिंगचा. कसे आजी आवडतंय ना? ह्या आजी ज्या आहेत त्या अटलांटावरून आलाय. त्या नाशिककर आहेत आणि पण त्या ट्रिपला आमच्यासोबत अटलांटावरून आल्या आहेत. तुम्ही एन्जॉय करताय ना? आणि ह्या आमच्या ग्रुपमधल्या यंगेस्ट मेंबर आहेत. इनक्रेडिबल इंडिया नावाची इंडियन बुकिंग आहे. ग्रँड प्लेस नंतर थोडंसं चालत आलं हे ब्रुसेल्सचा जगप्रसिद्ध पुतळा. जगप्रसिद्ध काय म्हणायचंय त्याला? मॅनिकन पीस म्हणतात. हा पुतळा बघायला एवढी गर्दी आहे पण याची साईज बघितली का तेवढ्या 55.5 सेंटीमीटरचा पुतळा आहे की नाही? म्हणजे 16व्या शतकात त्याला बनवण्यात आलं होतं आणि तेव्हापासून अनेक वेळा या पुतळ्याची चोरी झाली आहे, तोडफोड झाली आहे आणि आता जो हा इथे आहे हा ॲक्च्युअल ओरिजिनल नाही आहे. मी सांगतो पुढची माहिती.
इथे याच्या पुढची माहिती आपल्याला काका सांगणार आहेत. हा जो पुतळा बघताय, अच्छा, हा मोठा जेव्हा झाला तेव्हा त्याचा पुतळा आपल्या इंडियात आहे आणि तो आपल्या मुंबईचा आहे. प्रभादेवीला गेला तर तुम्हाला कधी बघायला मिळेल. हो असाच आहे. त्याला माहित आहे ना, सेम तो. त्याच्या अनेक काही स्टोरीज आहेत. तर त्यापैकी एक स्टोरी अशी आहे की 16व्या शतकात जेव्हा फ्रेंचांनी बेल्जियमवर आक्रमण केलं होतं तेव्हा हा छोटा मुलगा त्यांचे जे युद्धाचं साहित्य होतं म्हणजे बॉम्ब गोळा दारूगोळा जो होता तर हा त्याच्यावर सुसू करून ते निकामी केलं होतं असं सांगतात आणि म्हणून हा बेल्जियममध्ये खूप प्रसिद्ध झाला आणि म्हणून त्याचा अशा पद्धतीने त्याचा पुतळा बनवला अशी ही एक स्टोरी आहे. आणि आणखी भरपूर स्टोरीज आहेत ॲक्च्युली. तर ज्याला जी आवडते ती स्टोरी ते पुढे कंटिन्यू करतात. 16व्या शतकापासून 19व्या शतकापर्यंत या पुतळ्याची जवळपास 3-4 वेळा चोरी झाली आहे. एकदा जेव्हा त्याला चोरण्यात आलं होतं तेव्हा त्याचे 11 तुकडे झाले होते. ते तुकडे यांनी परत बसवले, व्यवस्थित लावले आणि तो परत इथे लावण्यात आला होता. पण त्यानंतर जेव्हा शेवटची चोरी होऊन तो एका तलावात मिळालेला त्यानंतर मात्र त्यांनी जो ओरिजिनल जो पुतळा होता तो पुतळा म्युझियममध्ये ठेवला आणि हा रेप्लिका बनवून आता इथे ठेवलेला आहे. जो मुलगा आहे तो इतका प्रसिद्ध आहे की त्याची सुवेनियर्स पण आहे तिथे. त्या शॉप्समध्ये म्हणजे त्याची सुवेनियर्स. गोष्टी बघून आजचा दिवस संपला आहे. उद्या तुम्ही नेदरलँड्समध्ये असणार आहोत आणि उद्या युरोपमधल्या सगळ्यात मोठ्या गार्डनला आम्ही जाणार आहोत जे ट्युलिप गार्डन आहे आणि हा त्याचा सीझन असतो ॲक्च्युली. आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. See you tomorrow. Bye. दोन युरोपियन लेडीज आल्या. हे यू गेट अप, दिस इज अवर कंट्री. आणि त्या बाईला खरोखर त्या लोकांनी एवढं इन्सल्ट केलं असेल. आईस ब्रेकिंग हा जो प्रकार असतो पुरुषांच्या बाबतीत तो इझी होतो. एकदा का बसायला सुरुवात केली